सीईटीची परीक्षा आता सुरू होते आणि टेन्शन वाढले. तुमचा अभ्यास झाला असेल, त्यांना खूप टेन्शन आहे, ज्यांनी केला नाही ते आपल्याच नादात असतील. पण क्लिअर सांगतो, पेपर सोडवण्यासाठी पहिला केमिस्ट्री सोडवायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये मॅक्सिमम थिअरी आहे, फ्रेश आहे, पेपरला गेलाय, व्यवस्थित सोडवला. त्यामध्ये 5 ते 10 मिनिटं वाचवा, ती फिजिक्सला पाहिजे आहेत. कारण फिजिक्सला न्यूमरिकल आणि काही न्यूमरिकल्स लेंदी येणार आहेत, ते वेळ खाणार आहेत. जर पहिला फिजिक्स घेतला, काही काही वेळा मुलांना ना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागतो किंवा 1 तास लागतो फिजिक्सला, आणि उरलेल्या मग 25-30 मिनिटांमध्ये केमिस्ट्रीला जातात. क्वेश्चन सोपे असून पण तिथं सोडवण्यासाठी टाइम नसतोय. त्यामुळं मॅक्सिमम विद्यार्थी जे टॉपर आहेत त्यांच्याशी बोललो, आमचं स्वतःचं अनालिसिस, मी सांगतोय पहिला केमिस्ट्री. देन केमिस्ट्रीमध्ये तुम्ही वेळ वाचवा, तो फिजिक्सला द्या. क्वेश्चन तटतोय, भांडायचं नाही त्या क्वेश्चन बरोबर. भांडायचं नाही म्हणजे ह्यो चॅप्टरचा प्रश्न सुटाना, ह्यो माझा लय चांगला होता, कसा सुटत नाही बघतो. जर असं म्हटला तर तिथं वेळ खाणार आणि नुकसान पुढे होणार आहे. 1.5 तास तुमचा फिजिक्स केमिस्ट्रीसाठी आहे, त्यामध्ये झाला मॅथमॅटिक्स किंवा नंतर बायोवाले असतील, त्यामध्ये तुम्हाला त्याचा वेळ सेपरेट आहे. काही विद्यार्थी अशा असतात, मी थोडे फिजिक्स केमिस्ट्री क्वेश्चन ठेवतो, मॅथ सोडवतो आणि मग परत येतो. असं नसतं. 1.5 तास तुम्हाला फिक्स फिजिक्स केमिस्ट्रीसाठीच दिलाय, त्यामध्ये पहिला केमिस्ट्री सोडवा. काहीच क्वेश्चन बद्दल कळत नाही, ठोका जे वाटतंय ते. नॉर्मली काय बीसीच्या रिलेटेड आन्सर्स असतात, तुम्हाला इलिमिनेशन मेथड मी सांगितले, ती इलिमिनेशन मेथड फॉलो करा. परीक्षेला काय होईल काय होणार नाही ह्याचा विचार करू नका. जे होईल ते होईल. दुसरा अटेम्प्ट पण आहे, तिथं अजून चांगला अभ्यास करून जाता येईल, त्याला 1 महिनाभर वेळ मिळतोय. स्वतः टू व्हीलर चालवणे किंवा बसची वाट पाहणे असं करू नका. एकदा जर चुकून लेट पोहोचला तर अवघड आहे. स्वतः टू व्हीलर विचारत असताय कुठल्या तरी परीक्षेच्या पेपर कसा येईल काय येईल, पडला गाडीवरनं वगैरे तर अजून अडचणी आहेत. बरेच विद्यार्थी अब्सेंट राहतात का, एकतर वेळेवर पोहोचत नाहीत किंवा स्वतः गाडीवरनं पडलेले वगैरे असतात. होऊ नये कुणाबद्दल, पण झालंय. मी स्वतः माझ्या ऑफलाईनचे विद्यार्थी बरे अब्सेंट राहिले आणि त्यांना आत घेतलं नाही. आले नाहीत तर ते सोडा, ज्यांना लेट 2-3 मिनिटं झाली त्यांना पण घेतलेलं नाही. पेपरला जाताना शांत झोपून जावा, व्यवस्थित प्लॅनिंग करा. आत पेपरला टेन्शन मध्ये अर्धा तास नुसतं पाणी प्यायचं नाही. बाथरूमला येतंय, बाथरूमला गेला 4-5 मिनिटं खाणार. काही काही ठिकाणी बाथरूमला सोडत पण नाहीत. मग एकदा बाथरूमला आलं जोरात तर काय टेन्शन आहे तर सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचं ह्या प्लॅन करून पेपरला जरा पेपर फोडायचा आहे आपण, आणि टॉप कॉलेज आपल्याला मिळणारच आहे हाच विचार करा.